Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see another example on the topic income from salary. This is the fourth example on this particular topic, and in this particular example, we are going to study how the income of an individual is calculated under the head income from salary. आजच्या या लेक्चरमध्ये आपण जो आपला टॉपिक आहे इन्कम फ्रॉम सॅलरी या टॉपिकमध्ये चौथं एक्झाम्पल पाहणार आहोत आणि या एक्झाम्पलमध्ये एखाद्या व्यक्तीचं इन्कम फ्रॉम सॅलरी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं हे आपण या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर 4. रीड द एक्झाम्पल केअरफुली. Mr. Dheeraj is a government employee working in Pune. Okay, this is the first sentence of this example, and in this particular sentence three things are mentioned. First important thing is the name of the person is Mr. Dheeraj. Okay, second important thing is he is a government employee, and third important thing is he is living in Pune. आपल्याला जे एक्झाम्पलमध्ये पहिलं वाक्य सांगितलेलं आहे या पहिल्या वाक्यापैकी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सर्वात पहिल्यांदा व्यक्तीचं नाव, ज्या व्यक्तीची आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या व्यक्तीचं नाव आहे मिस्टर धीरज. दिस इज फर्स्ट थिंग. सेकंडली ही इज ए गव्हर्नमेंट एम्प्लॉई. तो जो व्यक्ती आहे तो गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हणजे सरकारी कर्मचारी आहे. हे दुसरं वाक्य आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तिसरं म्हणजे तो वर्किंग कुठे करतो आहे, ही इज वर्किंग इन पुणे. तो पुणे या शहरामध्ये वर्किंग करतो आहे, याचा अर्थ तो पुणे ह्या शहरामध्येच राहत असणार आहे. ओके, या तिन्ही गोष्टींचा वापर आपल्यासाठी काय होतो बघा. सर्वात पहिल्यांदा व्यक्तीचं नाव मिस्टर धीरज. प्रत्येक वेळेला व्हेनेवर वी कॅल्क्युलेट द इन्कम ऑफ एनी पर्सन, at that time we have to write the name of that particular person. ज्या वेळेला आपण कोणतंही एक्झाम्पल सॉल्व करतो, इन्कम फ्रॉम सॅलरी असो किंवा इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असो किंवा इन्कम फ्रॉम बिझनेस असो, त्यावेळेला त्या व्यक्तीचं नाव हे आपल्याला तिथं मेन्शन करावं लागतं. दिस इज फर्स्ट थिंग. सेकंड थिंग आहे की तो व्यक्ती गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे, सरकारी कर्मचारी आहे. याचा वापर काय होतो तर ॲज पर प्रोव्हिजन्स ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट, ओनली द गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आर इलिजिबल टू गेट द डिडक्शन ऑफ एंटरटेनमेंट अलावन्स. इन्कम टॅक्सचा नियम काय सांगतो तर जे सरकारी कर्मचारी असतात त्यांनाच फक्त एंटरटेनमेंट अलावन्सची डिडक्शन मिळते. आपण ज्या डिडक्शन्स आहेत इन्कम फ्रॉम सॅलरी या टॉपिकच्या डिडक्शन सेक्शन 16मध्ये आहेत. या डिडक्शनमध्ये जे एंटरटेनमेंट अलाउन्सची डिडक्शन आहे ती डिडक्शन फक्त सरकारी कर्मचाऱ्यालाच मिळते. ओके, सो दिस इज द सेकंड थिंग. अँड थर्ड इम्पॉर्टंट थिंग इज ही इज वर्किंग इन पुणे. तो व्यक्ती पुणे या शहरामध्ये जॉब करतो आहे. तो राहतो आहे कुठे हे आपल्याला सांगितलं नाही, पण तो पुणे या शहरामध्ये जॉब करतो, म्हणजे आपण असं अझ्युम करू शकतो की तो पुणे त्याच शहरामध्ये राहत असणार आहे. मग आता याचा वापर आपल्याला कुठे होतो तर ज्या वेळेला आपण हाऊस रेंट अलावन्सचं कॅल्क्युलेशन करतो, हाऊस रेंट अलावन्स. ओके, त्यावेळेला तो व्यक्ती कोणत्या शहरामध्ये राहत आहे याचा वापर आपल्याला त्यावेळेला करावा लागतो. त्यामुळं एक्झाम्पलचे जे पहिलं वाक्य आहे की मिस्टर धीरज इज अ गव्हर्नमेंट एम्प्लॉई वर्किंग इन पुणे, यापैकी आपल्याला या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सर्वात पहिल्यांदा त्या व्यक्तीचं नाव, त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तो गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तो पुणे या शहरामध्ये राहतो. ओके, आफ्टर दॅट फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट हिज इन्कम फ्रॉम सॅलरी फॉर असेसमेंट इयर 2021. आपल्याला त्या व्यक्तीशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपल्याला त्या व्यक्तीचं इन्कम फ्रॉम सॅलरी हे कॅल्क्युलेट करायचं आहे. आता इन्कम फ्रॉम सॅलरी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला जो फॉर्मॅट आहे त्याच्या अगोदर आपल्याला काय मेन्शन करावं लागतं. फर्स्ट वी हॅव टू मेन्शन द नेम ऑफ द पर्सन. इन्कम फ्रॉम सॅलरीचं कॅल्क्युलेशन करण्यापूर्वी पहिल्यांदा त्या व्यक्तीचं नाव लिहावं लागतं. व्यक्तीचं नाव काय आहे तर मिस्टर धीरज. सो फर्स्ट लाईनला मेन्शन केलं मिस्टर धीरज. ओके, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं बघा, कॅल्क्युलेट हिज इन्कम फ्रॉम सॅलरी. आपल्याला सॅलरी इन्कम कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे, म्हणून सेकंड लाईनला मेन्शन करायचं कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी.
बरोबर. कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी, आपण सॅलरी इन्कम कॅल्क्युलेट करत आहोत हे मेन्शन करायचं. आणि कोणत्या वर्षासाठी इन्कम कॅल्क्युलेट करायचे? फॉर असेसमेंट इयर 2021. इट शुड बी मेन्शन्ड ऑन द थर्ड लाईन. ओके. सो बिफोर starting to calculate the income from salary, we have to mention these 3 points. First, we should mention the name of the person. On the second line, we should mention that we are computing the income from salary, and on the third line, we should mention that we are calculating the income for assessment year 2021. Okay, these 3 points we have to mention before starting to calculate the income from salary. इन्कम फ्रॉम सॅलरीचं ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन करण्याला सुरुवात करण्यापूर्वी या 3 गोष्टी आपल्याला मेन्शन कराव्या लागतात. आणि हे केल्यानंतर आफ्टर मेन्शनिंग दीज 3 पॉईंट्स वी हॅव टू प्रिपेअर 3 कॉलम्स. फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम इज अमाऊंट इन रुपीज, अँड थर्ड कॉलम इज ऑल्सो अमाऊंट इन रुपीज. हे 3 कॉलम्स आपल्याला तयार करावे लागतात. पहिला कॉलम आहे पर्टिक्युलर्स, दुसरा अमाऊंट इन रुपीज, आणि तिसरा कॉलम आहे अमाऊंट इन रुपीज. ओके. अँड दीज 3 कॉलम्स हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर फुल 1 पेज ऑफ द नोटबुक. नोटबुकच्या पूर्ण 1 पेज आपल्याला हे 3 कॉलम्स हे ड्रॉ करावे लागतात. हे 3 कॉलम्स ड्रॉ केल्यानंतर आपल्याला एक्झाम्पलमध्ये जे काय 10 to 12 पॉईंट्स दिलेले असतात, 10-12 पॉईंट्स दिलेले असतात, ते प्रत्येक पॉईंट आपल्याला तिथं मेन्शन करायचे आहेत. बघा, पहिला पॉईंट काय? द फर्स्ट पॉईंट इज बेसिक सॅलरी. बेसिक सॅलरी किती आहे? ₹25,000 पर मंथ. 25,000 रुपये एका महिन्याचा पर मंथ सांगितलं आहे. हा एका महिन्याची बेसिक सॅलरी आहे. मग बेसिक सॅलरीचा अर्थ काय? तर बेसिक सॅलरी म्हणजे, बेसिक सॅलरीला दुसरा शब्द असतो बेसिक पे. मग त्याचा मराठी अर्थ काय होतो? बेसिक सॅलरी म्हणजे मूळ पगार. एखाद्या व्यक्तीचा जो पगार असतो त्यातील सर्वात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा जो कॉम्पोनंट असतो तो असतो बेसिक सॅलरी म्हणजेच बेसिक पे. त्याला मराठीमध्ये आपण मूळ पगार असं त्याला आपण म्हणतो. मग ही जी काय बेसिक सॅलरी मिळते त्याच्यासाठी नियम काय? बेसिक सॅलरी रिसिव्ड इज फुल्ली टॅक्सेबल विथ नो एनी ॲडजस्टमेंट. जेवढी बेसिक सॅलरी मिळेल ती पूर्णपणे टॅक्सेबल असते. आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे एका महिन्याची बेसिक सॅलरी आहे 25,000. ही पर मंथ आहे. एका महिन्याची सॅलरी दिली आहे. आपल्याला वर्षाची सॅलरी इन्कम कॅल्क्युलेट करतो आपण. महिन्याची 25,000. एका वर्षामध्ये महिने किती असतात? तर 12 महिने असतात. एका महिन्याचा पगार 25,000. मग वर्षाचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने करायचं. जे काय उत्तर येईल ते आपलं असणार आहे बेसिक सॅलरीचं उत्तर. बेसिक सॅलरी रिसिव्ड इज टोटली टॅक्सेबल. इट इज फुल्ली टॅक्सेबल विथ नो एनी ॲडजस्टमेंट. त्यात कोणतंही प्लस मायनस काय ॲड लेस करायचं नाही. जी रक्कम मिळाली असेल ती सर्व रक्कम असते टॅक्सेबल. मग बघा एक्झाम्पलमध्ये एका महिन्याला किती रक्कम मिळाली? 25,000 मिळाले. हे एका महिन्याचे लिहिण्याची पद्धत बघा. पहिल्यांदा लिहायचं बेसिक सॅलरी, जे काय नाव दिलं आहे ते. नेक्स्ट टाईमला ब्रॅकेटमध्ये ₹25,000 पर मंथ. हे एका महिन्याचे, बरोबर. महिन्याचे 25,000. वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, बरोबर. 25,000 महिना, वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, म्हणजे एका वर्षाचा पगार किती आला? तर तो आला 3 लाख रुपये. ओके. आणि मग असेच नियम सांगितला, बेसिक सॅलरी रिसिव्ड इज फुल्ली टॅक्सेबल. जेवढी सॅलरी मिळाली असेल ती पूर्णपणे संपूर्णपणे टॅक्सेबल आहे. तेव्हा एका महिन्याची अमाऊंट दिली, ती घेतली, त्याला फक्त गुणिले 12 महिने केलं, आलेलं आपलं उत्तर. दिस इज फर्स्ट पॉईंट. एक पॉईंट झाल्यानंतर एक ओळ जागा रिकामी ठेवायची आणि मग सेकंड पॉईंट लिहायचा. बघा एक्झाम्पलमध्ये सेकंड पॉईंट काय? सेकंड पॉईंट इज डिअरनेस अलाउन्स. आता डिअरनेस अलाउन्स म्हणजे काय आणि त्याच्यासाठी नियम काय? बघा, डिअरनेस अलाउन्सचा मराठी अर्थ होतो महागाई भत्ता. डिअरनेस अलाउन्सचा अर्थ काय होतो? तर महागाई भत्ता. म्हणजे काय? डिअरनेस अलाउन्स कशासाठी दिला जातो? तर डिअरनेस अलाउन्स इज गिवन टू एम्प्लॉई टू मीट द ॲडिशनल एक्सपेन्सेस ऑफ लिव्हिंग विच ऑकर्स ड्यू टू इन्फ्लेशन. बाजारामध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये जे काही इन्फ्लेशन असतं, भाववाढ असते, महागाई असते, महागाई असल्यामुळे व्यक्तीला जास्त रक्कम खर्च करावी लागते. मग हा जो जादाचा खर्च होतो, हा जादाचा खर्च भागवण्यासाठी कंपनी आपल्या एम्प्लॉईला जादा पगार देते. त्या जादाच्या पगाराला डिअरनेस अलाउन्स असं म्हटलं जातं. हा कशासाठी दिला जातो? तर महागाईचा खर्च भागविण्यासाठी. आणि इन्कम फ्रॉम सॅलरी या टॉपिकमध्ये
पहिला पॉईंट नेहमी बेसिक सॅलरी असतो आणि सेकंड पॉईंट हा जनरली डिअरनेस अलाउन्सच असतो आणि प्रत्येक एम्प्लॉईला हा डिअरनेस अलाउन्स हा दिला जातो आणि त्याच्यासाठी नियम काय आहे तर डिअरनेस अलाउन्स रिसिव्ड ड्युरिंग द इयर इज फुल्ली टॅक्सेबल. वर्षभरामध्ये जेवढा डिअरनेस अलाउन्स मिळाला असेल तो पूर्णपणे टॅक्सेबल आहे, त्याच्यामध्ये कोणतीही ॲडजस्टमेंट करायची नाही. ओके, मग जर एका महिन्याची आपल्याला अमाऊंट दिली असेल, वर्षभराची अमाऊंट शोधण्यासाठी फक्त काय करायचं गुणिले 12 महिने करायचं. आपल्या एक्झाम्पलमध्ये बघा काय सांगितलं आहे, डिअरनेस अलाउन्स किती आहे 2000 पर मंथ, महिन्याला 2000. मग वर्षाचं शोधून काढण्यासाठी त्याला फक्त काय गुणिले 12 महिने. मग बघा लिहिण्याची पद्धत, एक ओळ जागा सोडून लिहिले डिअरनेस अलाउन्स, नाव लिहिलं, खाली नेक्स्ट लाईनला ब्रॅकेटमध्ये लिहायचं ₹2000 पर मंथ, महिन्याचा 2000, वर्षाची रक्कम शोधण्यासाठी गुणिले 12 महिने, 2000 गुणिले 12, अमाऊंट किती आउटर कॉलमला, अमाऊंट आली 24,000. त्याच्यावरती कोणतीच ॲडजस्टमेंट करायची नाही, त्यामुळे डायरेक्ट अमाऊंट घेतली बाहेरच्या कॉलमला. आणि नियम काय आहे तर डिअरनेस अलाउन्स रिसिव्ड इज फुल्ली टॅक्सेबल. जेवढी रक्कम मिळाली असेल ती पूर्णपणे टॅक्सेबल आहे. महिन्याची रक्कम 2000, वर्षाची शोधण्यासाठी गुणिले 12 महिने केलं, आलेलं आपलं उत्तर किती रुपये 24,000 रुपये. दिस इज सेकंड पॉईंट. त्यानंतर बघा थर्ड पॉईंट काय, थर्ड पॉईंट आहे बोनस. बोनस रिसिव्ड, किती रुपये बोनस मिळाला आहे, बोनस मिळाला 40,000. आता प्रश्न येतो तिथे 40,000च्या पुढे पर मंथ किंवा पर ॲनम काही सांगितलेलं नाही. मग बोनस दर वर्षाला दर महिन्याला मिळतो का वर्षातून एकदा मिळतो. आपल्या देशामध्ये इन आवर कंट्री बोनस इज गिवन ओनली वन्स इन अ इयर. वर्षभरामध्ये एकदाच बोनस दिला जातो अँड जनरली इट इज गिवन ऑन द फेस्टिवल्स लाईक दिवाळी फेस्टिवल. जनरली बोनस कधी दिला जातो तर वर्षातून एकदा आणि जनरली तो दिवाळीसारख्या मोठा सणादिवशी सणावेळेला तो दिला जातो. त्यामुळं बोनस हा एकदाच मिळतो, त्यामुळे त्याला गुणिले 12 महिने करण्याची गरज नसते. आणि बोनससाठी नियम काय तर मगाच्या सारखा नियम आहे, बोनस रिसिव्ड इज फुल्ली टॅक्सेबल विथ नो एनी ॲडजस्टमेंट. बोनस म्हणून जी काय रक्कम मिळाली असेल ती रक्कम पूर्णपणे टॅक्सेबल असते, त्याच्यावरती कोणतीही ॲडजस्टमेंट प्लस मायनस करायचं नाही. त्यामुळे बोनस आपल्याला किती मिळालं आहे पहा, बोनस रिसिव्ड आहे 40,000, ती सर्व रक्कम टॅक्सेबल. त्यामुळे लिहिण्याची पद्धत, एक ओळ जागा सोडून लिहिलं बोनस, अमाऊंट डायरेक्ट बाहेर घेतली 40,000 रुपये, त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट करायची नाही. आणि हा बोनस एकदाच मिळतो, त्यामुळे गुणिले 12 महिने वगैरे करण्याचा प्रश्न येत नाही. सो दिस इज थर्ड पॉईंट बोनस. बोनस रिसिव्ड इज फुल्ली टॅक्सेबल. त्याच्यानंतर बघा पुढचा पॉईंट, नेक्स्ट पॉईंट इज इंटरेस्ट ऑन RPF. किती टक्क्याने व्याज मिळाले, व्याज मिळालं आहे 10% पर ॲनम. किती रुपये व्याज मिळालं, इंटरेस्ट रिसिव्ड ₹15,000. आपल्याला एकूण 15,000 रुपये व्याज मिळालं इंटरेस्ट. हे व्याज कशावरती मिळाले, इंटरेस्ट इज रिसिव्ड ऑन RPF. RPF म्हणजे काय, RPF स्टँड्स फॉर रेकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड. ओके, जसे आपण बँकेमध्ये अकाउंट ओपन करतो, अकाउंटचे वेगवेगळे प्रकार असतात, सेविंग अकाउंट, करंट अकाउंट, रिकरिंग अकाउंट, फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट एक्सेट्रा एक्सेट्रा. सेम त्याप्रमाणे प्रॉव्हिडंट फंडाचे देखील वेगवेगळे प्रकार असतात. एक म्हणजे आत्ता दिलेला रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड, ज्याला RPF असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार असतो पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, ज्याला PPF असं म्हटलं जातं. तिसरा प्रकार असतो तो म्हणजे स्टॅट्युटरी प्रॉव्हिडंट फंड. देअर आर व्हेरियस टाईप्स ऑफ फंड. आणि जसं आपण बँकेमध्ये 1-2 दिवसामध्ये अकाउंट ओपन करता येतं, सेम त्याप्रमाणे प्रत्येक एम्प्लॉई, तो प्रायव्हेट सेक्टरमध्ये असो किंवा गव्हर्नमेंटमध्ये असो, तो एम्प्लॉई स्वतःचं प्रॉव्हिडंट फंडाचं अकाउंट ओपन करतो. ओके, 1 ते 2 दिवसामध्ये हे प्रॉव्हिडंट फंड अकाउंट ओपन करता येऊ शकतं. आणि एकदा हे अकाउंट ओपन केलं की या अकाउंटमध्ये रक्कम दर महिन्याला जमा केली जाते. उदाहरणार्थ प्रत्येक एम्प्लॉय काय करतो, त्याचा महिन्याचा जो काय पगार असेल, महिन्याला 30,000, महिन्याला 20,000, 40,000, 50,000, एम्प्लॉयरला सूचना देतो, एम्प्लॉयरला सांगतो की माझा जो काही पगार आहे महिन्याचा, त्या पगारातून काही रक्कम, उदाहरणार्थ एखादा एम्प्लॉय सांगेल माझ्या पगारातून 5,000 रुपये कट करा आणि ते 5,000 रुपये माझ्या प्रॉव्हिडंट फंडाच्या अकाउंटमध्ये जमा करा. दुसरा एम्प्लॉय म्हणेल माझा पगारातनं 3,000 कट करा आणि तेवढी रक्कम माझ्या प्रॉव्हिडंट फंडाच्या अकाउंटमध्ये जमा करा. त्याप्रमाणे एम्प्लॉयर जो आहे, कंपनी जी आहे, ती एम्प्लॉईच्या कर्मचाऱ्याच्या पगारातून
तेवढी रक्कम कट करते आणि ती रक्कम त्या प्रॉव्हिडंट फंडाच्या अकाउंटमध्ये जमा करते. प्रत्येक एम्प्लॉईचं, प्रत्येक कर्मचाऱ्याचं स्वतःचं प्रॉव्हिडंट फंडाचं अकाउंट असतं. ओके, मग दर महिन्याला पगारातून रक्कम कट होणार आणि तेवढी रक्कम त्या प्रॉव्हिडंट फंडाच्या अकाउंटमध्ये जमा केली जाते. म्हणजे आपल्या अकाउंटमध्ये आपल्या पगारातून कट केलेली रक्कम त्या खात्यामध्ये जमा होते. हा एक. जसं आपल्या पगारातून काही रक्कम जमा केली जाते, सेम त्याप्रमाणे आपल्या खात्यामध्ये जो आपला एम्प्लॉयर आहे, आपण ज्यांच्याकडे काम करतो, ते सुद्धा आपल्या अकाउंटमध्ये प्रॉव्हिडंट फंडाच्या अकाउंटमध्ये काही रक्कम जमा करतात. ओके, एम्प्लॉयर्स ऑल्सो डिपॉझिट सर्टन मनी इन द प्रॉव्हिडंट फंड अकाउंट ऑफ द एम्प्लॉईज. कर्मचाऱ्यांचं जे प्रॉव्हिडंट फंड अकाउंट असतं त्या अकाउंटमध्ये एम्प्लॉयर म्हणजेच कंपनीसुद्धा आपल्या खात्यामध्ये पैसे जमा करत असते. म्हणजे दर महिन्याला आपल्या अकाउंटमध्ये 2 प्रकारे पैसे जमा होतात. एक म्हणजे आपल्या स्वतःच्या पगारातून कट केलेली अमाऊंट ती त्या खात्यामध्ये जमा केली जाते. अँड सेकंडली जो आपला एम्प्लॉयर आहे, जी कंपनी आहे, कंपनी ऑल्सो डिपॉझिट्स सर्टन अमाऊंट इन अवर प्रॉव्हिडंट फंड अकाउंट. अशा 2 मार्गांनी आपल्या प्रॉव्हिडंट फंड अकाउंटमध्ये पैसे हे जमा होतात. आणि जे काही पैसे जमा होतील ते पैसे नॉर्मली कधी विड्रॉ केले जातात, पैसे कधी काढले जातात? नॉर्मली द अमाऊंट इन द प्रॉव्हिडंट फंड अकाउंट इज विड्रॉन ॲट द टाईम ऑफ रिटायरमेंट. रिटायर व्यक्ती ज्या वेळेला होतो, आपल्याकडे पद्धत काय, जनरली ॲन एम्प्लॉई रिटायर्स ॲट द एज ऑफ 58 ऑर ॲट द एज ऑफ 60. वयाच्या 58 किंवा 60व्या वर्षी तो रिटायर होतो. रिटायरमेंट झाल्यानंतर ते पैसे हे सर्व विड्रॉ केले जातात. ओके, त्यामुळं एखादा व्यक्ती नोकरीला 25-30व्या वर्षी जर जॉईन झाला असेल तर तिथून पुढे रिटायर होईपर्यंत दर महिन्याला त्याच्या प्रॉव्हिडंट फंड अकाउंटमध्ये पैसे जमा होतात. आणि हे जे काय पैसे जमा होतात या पैशावरती त्याला इंटरेस्ट म्हणजे व्याज मिळतं. बरोबर, मग तसं व्याज किती टक्क्याने मिळाले? इंटरेस्ट इज रिसिव्ड ॲट द रेट 10% पर ॲनम. 10% व्याज मिळालं. किती रुपये? 15,000 रुपये. मग आता जे व्याज मिळालं आहे, व्याज मिळालं म्हणजे पैसे मिळाले, इट इज इन्कम. व्याज मिळालं, पैसे मिळाले, हे इन्कम आहे. आणि मिळताना व्याज किती टक्क्याने मिळाले? 10%. मग आता त्याच्यासाठी नियम काय बघा, तर जे व्याज मिळतं इंटरेस्ट ऑन RPF इट इज पार्टली टॅक्सेबल. म्हणजेच काय, जे व्याज मिळालं असेल त्यापैकी काही व्याज हे माफ असतं आणि काही व्याज हे टॅक्सेबल आहे. सो इट इज कॉल्ड एज अ पार्टली टॅक्सेबल. मग त्यासाठी नियम काय बघा, तर सुरुवातीला इंटरेस्ट ऑन RPF रिसिव्ड, आपल्याला एकूण किती रुपये व्याज मिळालं ती अमाऊंट घ्यायची. त्यातून काही अमाऊंट एक्झम्प्ट म्हणजे माफ करायची, लेस एक्झम्प्ट काही रक्कम माफ करा. किती माफ करायची? ॲट द रेट 9.5% पर ॲनम. 9.5% व्याज हे माफ करायचं आणि उरलेली रक्कम जर काय असेल तेवढीच फक्त असते टॅक्सेबल. त्यामुळे इंटरेस्टसाठी नियम आहे, इंटरेस्ट ऑन RPF इज एक्झम्प्ट अप टू 9.5% पर ॲनम. हा नियम आहे. 9.5% पर्यंत व्याज हे माफ आहे. 9.5%. आपल्याला व्याज मिळताना किती टक्क्याने मिळालं आहे? व्याज मिळताना मिळालं आहे 10%ने. किती रुपये? तर 15,000. मग आता लिहिण्याची पद्धत बघा, लिहिताना लिहायचं इंटरेस्ट ऑन RPF ॲट द रेट 10%. किती रुपये मिळाले ते पहिल्या कॉलमला 15,000 रुपये मिळाले. बरोबर, त्यातून खाली लेस एक्झम्प्ट काही व्याज माफ करा. किती माफ करायचं सांगितलं? 9.5%. एक्झम्प्ट ॲट द रेट 9.5%. बरोबर, मग आता कॅल्क्युलेशन कसं करायचं, तर सुरुवातीला अमाऊंट जी मिळाली होती 15,000, ब्रॅकेटमध्ये लिहायचं ₹15,000. किती रुपये मिळाले? 15,000 भागिले डिवायडेड बाय ही अमाऊंट किती टक्क्यानं आपल्याला मिळाली होती, तर 10%. म्हणून भागिले 10%. 15,000 भागिले 10. बरोबर, आपल्याला अमाऊंट मिळाली होती 15,000, ती घेतली, ती किती टक्क्याने मिळालं? 10%. म्हणून डिवायडेड बाय 10 केलं आणि गुणिले एक्झम्प्ट किती टक्के आहे? 9.5% व्याज हे एक्झम्प्ट आहे म्हणून गुणिले 9.5 केलं. त्यामुळे गुणाकार किती आला? 14,250. पुन्हा एकदा बघा एक्झम्प्ट अमाऊंट कशी कॅल्क्युलेट केली जाते, तर सुरुवातीला ब्रॅकेटमध्ये घ्यायचं अमाऊंट रिसिव्ड, व्याज मिळालं होतं किती? 15,000 रुपये. त्याला डिव्हायडेड बाय भागिले हे व्याज मिळताना किती टक्क्याने मिळालेलं? 10%. त्यामुळे ते डिवायडेड बाय 10% करायचं, भागिले 10 करायचं. इथं टायपिंग मिस्टेक आहे 15, तिथे डिवायडेड बाय 10. 15,000 रुपये मिळाले किती टक्क्यानं? ते 15,000 भागिले 10.
जेवढ्या टक्क्याने व्याज मिळालं त्यानं डिव्हाइड केलं आणि गुणिले माफ किती आहे 9.5, त्याला गुणिले 9.5 केलं, मग अमाऊंट माफ किती झाली तर 14,250. त्यामुळं व्याज मिळताना 15,000 मिळालं होतं, त्यापैकी 14,250 माफ, म्हणजे राहिलं बाहेर शिल्लक किती 750 रुपये. तेवढीच अमाऊंट फक्त असते टॅक्सेबल. ओके, त्यामुळे टॅक्सेबल अमाऊंट शोधण्यासाठी इंटरेस्ट ऑन RPFला नियम काय आहे तर आउट ऑफ टोटल इंटरेस्ट रिसिवड 9.5% इंटरेस्ट इज एक्झम्प्ट. 9.5% व्याज जे आहे ते एक्झम्प्ट आहे, उरलेली जी अमाऊंट असेल तेवढी असते टॅक्सेबल. हा झाला इंटरेस्टसाठीचा नियम. आता त्याच्यानंतर पुढे जो पॉईंट आहे तो पहिल्यांदा आलेला आहे, त्यामुळे तो काळजीपूर्वक पहा. काय सांगितलं आहे, एम्प्लॉयर्स ऑब्लिक कंपनीज कॉन्ट्रीब्युशन टू RPF. मगाशी जसं सांगितलं की प्रत्येक एम्प्लॉईचं प्रॉव्हिडंट फंडाचं अकाउंट असतं, तो प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई असो किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉई असो. एव्हरी एम्प्लॉई ओपन्स हिज प्रॉव्हिडंट फंड अकाउंट अँड इन दॅट पर्टिक्युलर अकाउंट सर्टन अमाऊंट इज ट्रान्सफर्ड एव्हरी मंथ फ्रॉम द सॅलरी ऑफ एम्प्लॉई. एम्प्लॉईचा कर्मचाऱ्याचा जो काही पगार असतो त्या पगारापैकी काही रक्कम ही त्या अकाउंटात ट्रान्सफर केली जाते. प्लस त्याचबरोबर जो एम्प्लॉयर आहे, जी कंपनी आहे, आपण जिथं जॉब करतो ते सुद्धा आपल्या अकाउंटमध्ये काही पैसे जमा करतात. ओके, म्हणजे आपल्याला पगार तर देतातच, पण त्याचबरोबर आपलं जे प्रॉव्हिडंट फंडाचं अकाउंट आहे त्या अकाउंटमध्ये सुद्धा पैसे जमा करतात. आपल्याला पैसे दिले काय किंवा आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा केले काय, शेवटी ते पैसे आपल्यालाच मिळणार आहेत. सो इट इज आवर इन्कम. बरोबर, आपल्याला हातात देण्याऐवजी त्यांनी ते पैसे प्रॉव्हिडंट फंडाच्या अकाउंटमध्ये जमा केले, म्हणजेच आपल्याच अकाउंटमध्ये जमा केले. त्यामुळं त्यांनी जेवढे कंपनीने म्हणजेच एम्प्लॉयरने जे काही पैसे जमा केले असतील ते आपलं इन्कम आहे. आता ह्या एम्प्लॉयरने किती पैसे जमा केले तर 15% ऑफ सॅलरी. जेवढा त्या कर्मचाऱ्याचा मिस्टर धीरजचा पगार आहे त्या पगाराच्या 15% रक्कम ही प्रॉव्हिडंट फंडामध्ये कंपनीनं जमा केलेली आहे, 15%. मग आता त्याच्यासाठी नियम काय बघा, तर त्याच्यासाठी नियम सेपरेट आहे. तो पहिल्यांदा बघा काय सांगितलं आहे बघा, त्यासाठी वर्किंग नोट तयार केले. वर्किंग नोट नंबर 1, कंपनीज कॉन्ट्रीब्युशन टू RPF. ओके, कंपनीनं RPF म्हणजे प्रॉव्हिडंट फंडाच्या अकाउंटमध्ये पैसे जमा केले. बघा काय सांगितलं आहे, एव्हरी मंथ ॲन एम्प्लॉयर ऑब्लिक कंपनी डिपॉझिट सर्टन अमाऊंट ऑफ मनी इन द PF अकाउंट ऑफ एम्प्लॉईज. दर महिन्याला ठराविक रक्कम कंपनी आपल्या एम्प्लॉयच्या खात्यामध्ये जमा करते. आउट ऑफ टोटल अमाऊंट डिपॉझिटेड बाय एम्प्लॉयर. जी काही रक्कम कंपनी कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये जमा करते त्यापैकी 12% ऑफ सॅलरी इज एक्झम्प्ट. त्याला अंडरलाईन केले आणि बोल्ड केलेलं आहे. जेवढी रक्कम कंपनीनं PF अकाउंटमध्ये जमा केली असेल त्यापैकी 12% रक्कम ही माफ असते, 12% ऑफ सॅलरी ही माफ असते. अँड रिमेनिंग अमाऊंट इज टॅक्सेबल. उरलेली काय रक्कम असेल तर तेवढी टॅक्सेबल. आता आपल्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं बघा, कंपनीनं एम्प्लॉईच्या खात्यामध्ये किती टक्के जमा केले, पगाराच्या 15%. पगाराच्या 15% जमा केले आणि नियम काय, एकूण रकमेपैकी 12% माफ आहे. म्हणजेच काय, कंपनीने जमा केले 15%, त्यापैकी माफ किती 12%, म्हणजे किती जादा केलेत जमा 3%. 3% रक्कम येणारे टॅक्सेबल. पण ते कशाच्या म्हणतात तर पगाराच्या 12%. बरोबर. मग आता आपण आत्ता कॅल्क्युलेशन करतो आहे प्रॉव्हिडंट फंडाचं. केअरफुली बघा, हा नवीन पॉईंट आहे. प्रॉव्हिडंट फंडासाठी सॅलरी म्हणजे काय तर त्याचा अर्थ वेगळा असतो. आपण आत्ता कॅल्क्युलेशन करतो आहे RPFचं. RPF म्हणजे रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंडाचं. RPFसाठी सॅलरीमध्ये काय काय येतं, एक तर सॅलरी म्हणजे बेसिक सॅलरी, मूळ पगार. मग बघा आपल्या एक्झाम्पलमध्ये बेसिक सॅलरी आपली किती आली आहे, 3 लाख रुपये आलेली आहे. मग ती घ्यायची, इथं बेसिक सॅलरी किती 3 लाख. आणि त्यात प्लस आणि काय करायचं, बेसिक सॅलरी आणि प्लस डिअरनेस अलाउन्स म्हणजेच महागाई भत्ता फॉर रिटायरमेंट. हा शब्द महत्त्वाचा आहे, डिअरनेस अलाउन्स फॉर रिटायरमेंट. रिटायरमेंटसाठी निवृत्तीसाठी जो काय महागाई भत्ता दिला जातो. आता आपल्या एक्झाम्पलमध्ये डिअरनेस अलाउन्स दिला आहे बघा. डिअरनेस अलाउन्स किती रुपये डिअरनेस अलाउन्स आहे, 24,000 आहे. तिथं कुठेही फॉर रिटायरमेंट असं काय म्हटलं नाही. त्यामुळे जी अमाऊंट दिली असेल डिअरनेस अलाउन्सची 24,000 ती आहे तशी घ्यायची. डिअरनेस अलाउन्स 24,000 आणि ह्या दोन्हींची बेरीज 3 लाख आणि 24,000, दोन्हींची बेरीज किती आली तर 3,24,000. हा झाला या व्यक्तीचा वर्षाचा पगार. कशासाठी, प्रॉव्हिडंट फंडाच्या कॅल्क्युलेशनसाठी. आपण ज्या वेळेला प्रॉव्हिडंट फंडाचं कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेला प्रॉव्हिडंट फंडासाठी सॅलरीमध्ये 2 गोष्टी येतात. एक म्हणजे बेसिक सॅलरी,
मूळ पगार बेसिक सॅलरी आपण इथं घेतलेलीच आहे 3 लाख रुपये आणि दुसरं म्हणजे डिअरनेस अलाउन्स किती 24,000. या दोन्हींची बेरीज असा आला बेसिक पगार किती 3,24,000. आणि कंपनीनं एम्प्लॉयच्या खात्यामध्ये किती रक्कम जमा केली आहे बघा केअरफुली. तर कंपनी कॉन्ट्रीब्युशन टू RPF 15% ऑफ सॅलरी, पगाराच्या 15% रक्कम जमा केली. आपला पगार किती आला आहे बघा, आत्ताच आपण कॅल्क्युलेट केला, पगार आला आहे 3,24,000. याच्या 15% रक्कम जमा केलेली आहे. मग आता लिहिण्याची पद्धत बघा इथं लिहिलेलं आहे कंपनीज कॉन्ट्रीब्युशन टू RPF. कंपनीनं प्रॉव्हिडंट फंडात पैसे जमा केले किती टक्क्यानं @15% ऑफ सॅलरी, 15% ऑफ सॅलरी. मग आता आपली सॅलरी किती आलेली आहे आत्ताच कॅल्क्युलेट केलं 3,24,000. त्याच्या गुणिले 15% करा. 3,24,000च्या 15% किती रुपये रक्कम येते बघा, 3,24,000च्या 15% म्हणजे येतं 48,600. गुणाकार जर तुम्ही केला त्याच्या 15% तर तो येतो 48,600. एवढी रक्कम कंपनीनं एम्प्लॉईच्या PF अकाउंटमध्ये जमा केली. किती रुपये 48,600. कशी काढली त्यांनी सांगितले 15% ऑफ सॅलरी. आपण सॅलरी कॅल्क्युलेट केली 3,24,000, त्याच्या 15% केलं, त्याप्रमाणे रक्कम किती जमा झाली 48,600. आता यापैकी माफ किती आहे तर मगाशीच आपण नियम वाचलेला आहे. काय नियम आहे बघा, एकूण रकमेपैकी 12% ऑफ सॅलरी एवढी माफ करा, हा नियम आहे. 12% ऑफ सॅलरी. आपला पगार किती आहे 3,24,000, मग त्याच्या 12% काढायचे. मग खाली लिहिले बघा लेस एक्झम्प्ट किती 12% ऑफ सॅलरी. ओके, मग आपली सॅलरी आली किती 3,24,000 आली, त्याच्या गुणिले 12% केलं. 3,24,000च्या 12% जर आपण केलं तर आपल्याला माफ अमाऊंट किती होते बघा, एक्झम्प्ट अमाऊंट होणार आहे 38,880. बरोबर, त्यासाठी तर वर्किंग नोट 1 ही जी वर्किंग नोट आहे ती त्यासाठीच तयार केलेली आहे. आपली सॅलरी जी आहे बघा, एक मिनिट, आपली सॅलरी एकूण सॅलरी किती आली आहे 3,24,000 आणि त्यापैकी माफ किती करायची सॅलरीच्या 12%, म्हणून 3,24,000च्या 12% केलं तर तेवढी अमाऊंट माफ होईल. त्याप्रमाणे माफ किती होणार आहे 38,880. मग बघा आता एकूण कंपनीनं खात्यात जमा केलेले 48,600, त्यापैकी 38,880 माफ केले, राहिलेली वजाबाकी बाहेर किती 9,720. ओके, ही 9,720 जी अमाऊंट आहे एवढी फक्त टॅक्सेबल. आता ही जी अमाऊंट आहे 9,720 ही रेडीमेडसुद्धा कॅल्क्युलेट करता आली असती. कशी कॅल्क्युलेट करायची बघा, आपल्याला कंपनीनं किती जमा केले आहेत 15%, त्यापैकी माफ किती 12%. 15% कंपनीनं जमा केले, त्यापैकी 12% माफ, म्हणजे जादा किती राहिले फक्त 3%. 3%च फक्त टॅक्सेबल. बरोबर, मग आपला पगार किती आलेला आहे बघा, मगाशी 3,24,000 आलेला आहे. डायरेक्ट जर आपण या 3,24,000च्या 3% रक्कम कॅल्क्युलेट केली, 3,24,000 आपला पगार आहे, त्याच्यावर 3% रक्कम कॅल्क्युलेट केली तर ती रक्कम एवढीच येणार आहे 9,720. ओके, सो कंपनीनं आपल्या एम्प्लॉईच्या कर्मचाऱ्याच्या PF अकाउंटमध्ये जर पैसे जमा केले असतील तर एकूण रकमेपैकी पगाराच्या 12% रक्कम ही माफ असते. ओके, ह्या या लेक्चरमधील नवीन पॉईंट आहे. त्याच्यानंतर बघा पॉईंट नंबर 5 नंतर पुढचा पॉईंट काय, नेक्स्ट पॉईंट इज एंटरटेनमेंट अलाउन्स. एंटरटेनमेंटसाठी पैसे मिळाले, किती रुपये मिळाले महिन्याला 1,000 रुपये. आता हा एंटरटेनमेंट अलाउन्स जो आहे तो कशासाठी दिला जातो तर इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस ऑफ ओन अँड फॅमिली मेंबर्स. स्वतःचं आणि घरातल्या लोकांच्या एंटरटेनमेंटचा खर्च भागवण्यासाठी हे पैसे दिले जातात. आणि त्याला नियम काय, इट इज फुल्ली टॅक्सेबल, नो ॲडजस्टमेंट. जेवढी रक्कम मिळाली असेल ती सर्व रक्कम असते टॅक्सेबल. किती रुपये मिळालेत बघा या व्यक्तीला एंटरटेनमेंटसाठी मिळतात महिन्याला 1,000. ही महिन्याची रक्कम दिली, वर्षाची शोधण्यासाठी गुणिले 12 महिने. मग बघा लिहिण्याची पद्धत, एंटरटेनमेंट अलाउन्स खाली कंसामध्ये लिहायचं 1,000 पर मंथ, महिन्याला 1,000 गुणिले 12 महिने, गुणाकार किती आला बाहेरच्या कॉलमला तर 12,000. बरोबर, एंटरटेनमेंट अलाउन्स रिसिव्ड इज फुल्ली टॅक्सेबल विथ नो एनी ॲडजस्टमेंट. त्यासाठी कोणतीही ॲडजस्टमेंट करायची नाही, जेवढी रक्कम मिळाली असेल ती सर्व टॅक्सेबल. त्यानंतर पुढची अमाऊंट आहे गॅस बिल ऑफ ₹5,000 पेड बाय कंपनी. हा खर्च कुणी पेड केला आहे कंपनीनं. खर्च कोणता आहे गॅसचा. प्रत्येक एम्प्लॉईच्या घरामध्ये गॅस बिल, पाणी बिल, लाईट बिल हे घरगुती खर्च असतात आणि हे घरगुती खर्च कुणी पेड करायचे, आपल्या घरातलं गॅस बिल आहे, पाणी बिल आहे, लाईट बिल आहे, हे आपलं आपण पेड करायचं असतं आणि आपला हा पर्सनल खर्च आहे. आणि ज्या वेळेला पर्सनल खर्च कंपनी पेड करते
त्यासाठी नियम काय बघा, फॉलोइंग पर्सनल एक्सपेन्सेस पेड बाय कंपनी. आपला घरगुती खर्च कंपनीने पेड केला, साहजिक आहे आपला खर्च कंपनीने पेड केला, गॅस बिल कंपनीनं भरलं, त्यामुळे साहजिक आहे आपले पैसे वाचले, आपल्याला फायदा झाला. हा फायदा काय आहे? इट इज फुल्ली टॅक्सेबल. जो फायदा होईल कंपनीनं बिल पेड केल्यामुळे, कंपनीनं खर्च केल्यामुळे जो आपले पैसे वाचतात, जो आपला फायदा होतो तो फुल्ली टॅक्सेबल आहे. त्यामध्ये बघा इथं दिले पॉईंट नंबर बीमध्ये गॅस अँड वॉटर बिल. पाणी बिल असो, गॅस बिल असो, लाईट बिल असो, हे आपले घरगुती खर्च आहे. हा खर्च कंपनीने पेड केल्यामुळे जो आपला फायदा होतो, पैसे वाचतात, फायदा होतो, तो फायदा संपूर्णपणे टॅक्सेबल आहे. मग कंपनीने किती बिल भरले बघा, एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे गॅस बिल किती पेड केले, 5,000, त्यामुळे तो फायदा पूर्णपणे टॅक्सेबल आहे. मग लिहिण्याची पद्धत बघा, एक ओळ जागा सोडून लिहायचं गॅस बिल पेड बाय कंपनी आहे तसंच लिहिलं. अमाऊंट डायरेक्ट बाहेरच्या कॉलमला किती, 5,000 रुपये. जेवढं फायदा झाला असेल कंपनीने बिल पेड केल्यामुळे तो संपूर्ण फायदा असतो टॅक्सेबल. त्याच्यानंतर पुढचा आहे पॉईंट नंबर 8, फ्री मील. मील म्हणजे काय, मागच्या वेळेला सांगितलं मीलचा अर्थ होतो जेवण. फ्री मील ऑफ ₹55 ईच. एक जेवण किती रुपयाचं आहे, 55 रुपयाचं. किती दिवस मिळालं फ्रीमध्ये, जेवण मिळालं 300 दिवस, एक जेवण आहे 55 रुपयाचं. मग जे कंपनीचं टायमिंग असतं, ऑफिस टायमिंग, त्या ऑफिस टायमिंगमध्ये कंपनी आपल्या एम्प्लॉईला जेवणची फॅसिलिटी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करते. ओके, फ्रीमध्ये जेवण मिळालं म्हणजे फायदा आहे. मग आता हा फायद्यासाठी नियम काय बघा, द मील प्रोव्हाइडेड, मील म्हणजे जेवण, ड्युरिंग ऑफिस अवर्स ॲट फ्री ऑफ कॉस्ट इज पार्टली टॅक्सेबल. जो काय फायदा होतो आहे आपल्याला फ्रीमध्ये जेवण मिळाल्यामुळे तो पार्टली टॅक्सेबल आहे. आणि अमाऊंट कशी शोधली जाते टॅक्सेबल अमाऊंट, सुरुवातीला घ्यायचं कॉस्ट ऑफ मील रिसिव्ड. आपल्याला सांगितलं आहे एक जेवण किती रुपयाचं आहे, 55 रुपयाचं, म्हणजे रोजचे 55 रुपये वाचले. असं जेवण किती दिवस मिळालं, 300 दिवस, म्हणजे गुणिले 300, हे झालं कॉस्ट ऑफ मील रिसिव्ड. त्यापैकी काही रक्कम माफ करा. किती माफ करायचे, तर त्याच्यासाठी नियम आहे ₹50 पर मील. एका जेवणाचे 50 रुपये माफ करायचे, एका जेवणाचे. ओके, एका जेवणाचे 50 माफ करा. मग आता बघा लिहिण्याची पद्धत, आपल्याला जेवण मिळालं आहे 55 रुपयाचं, म्हणून लिहिताना बघा सुरुवातीला लिहायचं एक ओळ जागा सोडून फ्री मील रिसिव्ड. जेवण फ्रीमध्ये मिळालं, कंसामध्ये कॅल्क्युलेशन ₹55 एका जेवणाचे गुणिले 300 दिवस, म्हणजे जेवण मिळालं 16,500चं. हा झाला फायदा, बरोबर, हे फ्रीमध्ये मिळालं. आता यापैकी माफ किती करायचे, लेस एक्झम्प्ट. एक्झम्प्ट करण्यासाठी नियम काय, 50 रुपये पर जेवण माफ करा, म्हणून कंसामध्ये ₹50 पर मील, एका जेवणाचे 50 आणि किती दिवस जेवण मिळाले त्याला गुणिले 300 डेज, म्हणजे माफ किती होतील, 50 गुणिले 300 म्हणजे 15,000. जेवण मिळालं 16,500चं, त्यापैकी 15,000 माफ करा, जादा रक्कम किती झाली, 1,500, तेवढीच फक्त असते टॅक्सेबल. ओके, त्यामुळे जेवणासाठी नियम आहे 50 रुपये पर जेवण, एवढं जेवण हे माफ आहे. आता ही रक्कम रेडीमेड पण शोधता आली असते. कशी बघा, एक जेवण किती रुपयाचं मिळालं आहे, 55चं, त्यापैकी माफ किती आहे पर जेवण, 50 रुपये माफ आहेत. 55चं जेवण मिळालं, त्यापैकी 50 रुपये माफ, म्हणजे जादा रक्कम किती आहे, फक्त 5 रुपये जादाचे आहेत, हे रोजचे. एका जेवणाचे 5 रुपये, आपल्याला जेवण किती दिवस मिळाले, 300 दिवस. मग 5 गुणिले 300 जरी केलं, 300 गुणिले 5, अमाऊंट येणार आहे 1,500. जी अमाऊंट आपण अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली होती बघा इथे 1,500, ते आपल्याला रेडीमेड पण कॅल्क्युलेट करता आले असते. एक जेवण मिळालं 55चं, त्यापैकी 50 रुपये माफ, म्हणजे राहिले फक्त 5 रुपये. एका जेवणाचे 5 गुणिले 300 दिवस, 5 गुणिले 300, अमाऊंट किती आली असते, 1,500. त्यामुळे जेवणासाठी नियम आहे की 55 रुपये पर जेवण, एवढं जेवण हे माफ आहे. पुढे पॉईंट नंबर 9 बघा, मोबाईल बिल ₹2,000 पेड बाय कंपनी. आपल्या मोबाईलचं बिल कंपनीनं पेड केलं. आता मोबाईलचं बिल पेड करणं हा आपला पर्सनल खर्च आहे. पर्सनल खर्च जेव्हा कंपनी करते तेव्हा आपले पैसे वाचतात, आपल्याला फायदा होतो. आता हा फायदा, काही फायदे टॅक्सेबल असतात आणि काही फायदे माफ असतात. काय सांगितलं बघा, फॉलोइंग पर्सनल एक्सपेन्सेस पेड बाय कंपनी. आपला खर्च कंपनीने पेड केला तरीसुद्धा तो माफ होतो. कोणता, त्यात कोणकोणते माफ होतात, मोबाईल टेलिफोन बिल, हेल्थ अँड स्पोर्ट्स क्लब फी, कॉम्प्युटर लॅपटॉप आणि चहा आणि नाश्ता. हे 4च पर्सनल खर्च कंपनीने जरी पेड केले, कंपनीने पेड केल्यामुळे आपल्याला फायदा झाला, पैसे वाचले, तरी तो फायदा पूर्णपणे माफ आहे. मोबाईल टेलिफोन, चहा नाश्ता,
हेल्थ अँड स्पोर्ट्स क्लब आणि कॉम्प्युटर लॅपटॉप हे 4 फायदे पूर्णपणे माफ आहेत. त्यामुळं जरी कंपनीने बिल पेड केलं असतं तरी ते माफ आहे. त्यामुळे लिहिण्याची पद्धत बघा, मोबाईल बिल पेड बाय कंपनी, अमाऊंट कॉलममध्ये तो फायदा आहे, तो फायदा हा पूर्णपणे माफ होतो. त्यामुळे अमाऊंट कॉलममध्ये डायरेक्ट तिथं डॅश केलं जातं, तिथं अमाऊंट काहीही लिहायची नाही. कंसामध्ये आपण लिहू शकतो इट इज टोटली एक्झाम्प्ट, हे पूर्णपणे काय आहे तर माफ आहे. ओके, त्यानंतर बघा पॉईंट नंबर 10 काय, नेक्स्ट पॉईंट इज ट्रान्सपोर्ट अलाउन्स रिसिव्ड. ट्रान्सपोर्ट अलाउन्स किती मिळाला आहे, ₹4,500 पर मंथ. ट्रान्सपोर्टेशनच्या खर्चासाठी ₹4,500 महिन्याला मिळाले. आणि पुढे सांगितलं आहे एम्प्लॉई इज हँडिकॅप्ड, जो कर्मचारी आहे तो अपंग आहे. महिन्याला किती रुपये मिळालेत, 4,500. मग आता बघा ट्रान्सपोर्ट अलाउन्ससाठी नियम काय आहे. ट्रान्सपोर्ट अलाउन्स कशासाठी दिला जातो, इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट डेली ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्सेस फ्रॉम हाऊस टू ऑफिस अँड ऑफिस टू हाऊस. सकाळी घरातून ऑफिसला जाणे आणि काम संपल्यानंतर ऑफिसवरून घरी येण्याचा हा जो काय रोजचा खर्च आहे त्यासाठी हा अलाउन्स दिला जातो. मग कॅल्क्युलेशन कसं करायचं, सुरुवातीला घ्यायचं ट्रान्सपोर्ट अलाउन्स रिसिव्ड, एकूण किती रुपये मिळाले बरोबर, त्यातून काही रक्कम माफ करायची आणि राहिलेली रक्कम फक्त असते टॅक्सेबल. फक्त माफ किती करायचे तर त्याच्यासाठी नियम आहे 3,200 पर मंथ, महिन्याला ₹3,200 माफ करा. पण कुणासाठी माफ होतात, फक्त अपंगांसाठी. किती माफ करायचे, 3,200 पर मंथ. मग आपल्याला एक्झाम्पलमध्ये बघा काय सांगितलं आहे, ट्रान्सपोर्ट अलाउन्स मिळाला आहे किती, महिन्याला मिळाले आहेत 4,500 पर मंथ आहे. मग कॅल्क्युलेशन कसं करायचं बघा, सुरुवातीला याचं ट्रान्सपोर्ट अलाउन्स रिसिव्ड किती मिळाले, कंसामध्ये 4,500 पर मंथ, महिन्याला 4,500 गुणिले 12 महिने असे मिळाले 54,000. एवढी रक्कम मिळाली. त्यातून माफ किती करायचे, लेस एक्झम्प्ट. एक्झम्प्ट म्हणजे माफ. आत्ताच नियम पाहिला, महिन्याला 3,200 माफ करा, ₹3,200 गुणिले 12 महिने म्हणजे माफ किती होतात, 38,400. 54,000 मिळाले, त्यातले 38,400 माफ, वजाबाकी बाहेर घेतली किती, 15,600. त्यामुळे ट्रान्सपोर्ट अलाउन्स हा फक्त अपंगांना माफ होतो. एक्झाम्पलमध्ये सांगितले की हा व्यक्ती अपंग आहे, त्यामुळे महिन्याला जे रक्कम मिळाली होती त्यापैकी 3,200 पर मंथ एवढी रक्कम मी माफ केली. ओके, दिस इज पॉईंट नंबर 10. अँड लास्ट पॉईंट जो ह्या एक्झाम्पलमध्ये नवीन आहे काय बघा, हाऊस रेंट अलाउन्स रिसिव्ड. हाऊस रेंट, घराचं जे रेंट पेड करावं लागतं तो खर्च भागवण्यासाठी कंपनीनं हा अलाउन्स दिलेला आहे. किती रुपये मिळाले तर महिन्याला 6,000 पर मंथ, 6,000 रुपये पर मंथ मिळाले. आणि ॲक्च्युअल रेंट पेड किती करतो आहे, ॲक्च्युअल रेंट पेड इज ₹4,000. मिळाले महिन्याला 6,000 रेंट पेड करण्यासाठी आणि आपण ॲक्च्युअल रेंट पेड किती करतो आहे तर 4,000 रुपये. मग आता 6,000 मिळाले, लिहिण्याची पद्धत बघा, हाऊस रेंट अलाउन्स रिसिव्ड मिळाले किती, महिन्याला 6,000 प्रमाणे 12 महिन्याचे वर्षाचे मिळाले 72,000 बरोबर. महिन्याला 6,000, वर्षाचे काढण्यासाठी गुणिले 12 महिने 72,000 मिळाले. त्यातनं काही रक्कम करायची माफ. आता किती रुपये माफ करायचे त्यासाठी वर्किंग नोट आपण तयार केले, वर्किंग नोट नंबर 2. बघा, हाऊस रेंट अलाउन्सच्या कॅल्क्युलेशनसाठी पुन्हा सॅलरी म्हणजे काय हे आपल्याला पाहावं लागतं. जे मगाशी आपण नियम पाहिला प्रॉव्हिडंट फंडासाठी तोच आहे. सॅलरीमध्ये काय येतं, बेसिक सॅलरी जी आपण मगाशी घेतली होती 3 लाख, तीच घेतलेली बेसिक सॅलरी 3 लाख, प्लस डिअरनेस अलाउन्स फॉर रिटायरमेंट जो मगाशी घेतलेला 24,000 तोच घेतला 24,000. एकूण पगार किती आला तर 3,24,000. ही झाली सॅलरी फॉर HRA, हाऊस रेंट अलाउन्स. ओके, सॅलरीमध्ये बेसिक सॅलरी आणि डिअरनेस अलाउन्स फॉर रिटायरमेंट या 2 गोष्टी येतात. त्याप्रमाणे पगार किती आला 3,24,000. आता नियम बघा, हाऊस रेंट अलाउन्स जो मिळालेला असतो त्यापैकी किती रक्कम माफ होते तर मिनिमम ऑफ फॉलोइंग 3 रकमा शोधायच्या. त्या 3 पैकी जी मिनिमम म्हणजे लहान असेल ती रक्कम ही एक्झम्प्ट होते. मग आता त्या 3 रकमा कोणत्या, पहिली असते ॲक्च्युअल हाऊस रेंट अलाउन्स रिसिव्ड. ॲक्च्युअली आपल्याला हाऊस रेंट अलाउन्स किती मिळाला बघा, ॲक्च्युअली आपल्याला मिळालेत किती रुपये, हाऊस रेंटसाठी 72,000 रुपये, ते घेतले. ॲक्च्युअल रिसिव्ड 72,000, हे एक. दुसरी घ्यायची असते अमाऊंट रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी. आपण रेंट किती पेड करतो आहे वर्षाचं, महिन्याचं पेड करतो आहे बघा, सांगितलं एक्झाम्पलमध्ये एका महिन्याचं पेड करतो आहे 4,000, हे महिन्याचं आहे. मग वर्षाचं कसं काढणार तर 4,000
4,000 गुणिले 12 बरोबर. महिन्याचं 4,000 म्हणजे वर्षाचं गुणिले 12 महिने आणि त्यातनं लेस काय करायचं 10% ऑफ सॅलरी. आपला पगार आला आहे किती 3,24,000 त्याच्या 10%. मग 3,24,000च्या 10% किती येणार 32,400. म्हणजे आपण रेंट पेड केलं महिन्यात 4,000 प्रमाणे 48,000 वर्षाचं, त्यापासून 32,400 हे लेस करा, वजाबाकी राहिले किती 15,600. ही झाली सेकंड अमाऊंट रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी. आणि तिसरी अमाऊंट घ्यायची असते. हा व्यक्ती कुठे राहतो आहे बघा, एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे हा व्यक्ती पुणे शहरामध्ये राहतो आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता या 4 मोठ्या शहरांसाठी फक्त 50% आहे. बाकी सर्व शहरांसाठी नियम आहे 40% ऑफ सॅलरी. मग त्याप्रमाणे इथं तिसरी अमाऊंट घ्यायची 40% ऑफ सॅलरी. आपली सॅलरी किती आली आहे 3,24,000 त्याच्या 40%, त्यामुळे त्याच्या 40% किती आलं 1,29,600. आता ह्या ज्या 3 अमाऊंट आलेल्या आहेत या तिन्हीपैकी मिनिमम म्हणजे लहान रक्कम कोणती सांगा, लहान रक्कम आहे 15,600, तेवढी रक्कम होते माफ. त्यामुळं जेवढा हाऊस रेंट अलाउन्स मिळाला आहे 72,000 त्यापैकी माफ किती करायची 15,600. उरलेली रक्कम बाहेर किती 56,400 एवढी रक्कम असते टॅक्सेबल. हा झाला हाऊस रेंट अलाउन्ससाठी नियम. आणि आता शेवटी बघा शेवटचा आहे प्रोफेशनल टॅक्स पेड. टॅक्स पेड केला हा काही इन्कम नाही, हा खर्च आहे आणि याची डिडक्शन आपल्याला मिळते. किती रुपये पेड केलं महिन्याला 200 रुपये. सर्व पॉईंट झालेले आहे. त्यामुळे आउटर कॉलमला ज्या काही अमाऊंट्स आहेत त्या सर्व अमाऊंटची बेरीज करायची, रेश ओढायची आणि आउटर कॉलमची बेरीज करा. त्या बेरीजला नाव द्यायचं ग्रॉस सॅलरी. किती ग्रॉस सॅलरी आली बघा, सगळ्यांची बेरीज झाली 4,66,970. ही झाली ग्रॉस सॅलरी 4,66,970. आता या ग्रॉस सॅलरीमधून काही डिडक्शन वजा करायच्या, एक ओळ जागा सोडून लेस डिडक्शन अंडर सेक्शन 16. सेक्शन 16च्या 3 डिडक्शन्स आहेत. पहिली कोणती स्टँडर्ड डिडक्शन जी सर्वांना दिली जाते, परमनंट, टेम्पररी, प्रायव्हेट, गव्हर्नमेंट सर्वांना. किती रुपये 50,000 ती आहे ते शिगा एक. दुसरी डिडक्शन असते प्रोफेशनल टॅक्स. ही कुणाला मिळते जो टॅक्स पेड करतो त्या सर्वांना मिळते. मग टॅक्स किती पेड केला ह्या एम्प्लॉयनं महिन्याला 200, मग 200 रुपये महिन्याचा वर्षाचं काढण्यासाठी गुणिले 12 महिने जेवढा टॅक्स पेड केला असेल वर्षभरामध्ये त्या सर्वाची मिळते म्हणून 2,400. महिन्याला 200 गुणिले 12 महिने म्हणजे 2,400. आणि तिसरी डिडक्शन असते एंटरटेनमेंट अलाउन्सची. ही फक्त कुणाला मिळते तर गव्हर्नमेंट एम्प्लॉईला. बघा एक्झाम्पलमध्ये सांगितले हा व्यक्ती गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे त्यामुळे याला डिडक्शन मिळेल. पण किती रुपये मिळते तर त्यासाठी वर्किंग नोट आपण तयार केले. वर्किंग नोट नंबर 3 बघा काय वर्किंग नोट डिडक्शन ऑफ एंटरटेनमेंट अलाउन्स. आता त्यासाठी नियम काय तर ही डिडक्शन फक्त मिळते गव्हर्नमेंट एम्प्लॉईला. किती रुपये मिळते तर त्यासाठी 3 अमाऊंट शोधून काढायच्या. त्या 3पैकी जी लहान असेल तेवढ्याची आपल्याला डिडक्शन मिळणार आहे. मग त्या 3 अमाऊंट कोणत्या, पहिली अमाऊंट असते ॲक्च्युअल एंटरटेनमेंट अलाउन्स रिसिव्ड. एंटरटेनमेंटसाठी तुम्हाला ॲक्च्युअली पैसे किती मिळाले बघा इथं दिलेलं आहे. एंटरटेनमेंट अलाउन्स किती मिळाले आपल्याला 12,000 रुपये आहे तसा घेतला. एंटरटेनमेंट अलाउन्स रिसिव्ड किती रुपये 12,000 ही एक. दुसरी घ्यायची असते 20% ऑफ बेसिक सॅलरी. आपली बेसिक सॅलरी जी आहे त्याचे 20%. बघा आपली बेसिक सॅलरी किती आहे, बेसिक सॅलरी आहे 3 लाख. त्या 3 लाखाच्या 20% बघा इथे लिहिलं आहे 3 लाखाचे 20% किती येतं 60,000 ही दुसरी. आणि तिसरी अमाऊंट असते मॅक्सिमम लिमिट. मॅक्सिमम मर्यादा आहे 5,000ची. हे कायद्यामध्येच मॅक्सिमम लिमिट दिलेलं आहे. मग आता सांगा या 3 अमाऊंटपैकी सर्वात मिनिमम म्हणजे लहान रक्कम कोणती आहे तर 5,000 आहे. त्यामुळे आपल्याला 5,000ची सूट मिळेल. म्हणून इथे लिहिलं बघा एंटरटेनमेंट अलाउन्स अमाऊंट किती 5,000 रुपये. त्यामुळं ह्या 3 डिडक्शन्स आल्या. पहिले 50,000, 2,400 आणि 5,000 रेश सोडून ह्या तिन्हींची बेरीज बाहेर घेतली की ती आली 57,400. आपली ग्रॉस सॅलरी होती 4,66,970. त्यातून हे 57,400 या डिडक्शन्स काय करायच्यात लेस करायच्यात, वजा करायच्या. वजा करून वजाबाकी किती आली 4,09,570. त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम सॅलरी. ग्रॉस सॅलरी मगाशी आपण कॅल्क्युलेट केली होती. त्यातून डिडक्शन्स अंडर सेक्शन 16. सेक्शन 16च्या ह्या 3 डिडक्शन. पहिली स्टँडर्ड डिडक्शन जी सर्वांना मिळते 50,000च मिळते सर्वांना. दुसरी डिडक्शन प्रोफेशनल टॅक्स, जो टॅक्स पेड करतो त्याला ही डिडक्शन मिळते. किती मिळते जेवढा टॅक्स वर्षभरात पेड केला तेवढे सर्व, ही दुसरी. आणि तिसरी एंटरटेनमेंट अलाउन्सची डिडक्शन जी फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉयला मिळते. ग्रॉस सॅलरीमधून ह्या तिन्ही डिडक्शनची अमाऊंट वजा केली जे उत्तर आपल्याला मिळतं त्याला म्हणतात इन्कम फ्रॉम सॅलरी. ओके, सो दिस इज 4th example on the computation of income from salary. You should write down this example and solution in your notebook. So thank you very much.